नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में शुरुआत संभाजीनगर से करेंगे, जहां पर जिला प्रशासन ने व्यापक नशा मुक्त अभियान शुरू करने का निर्णय लिया है। और साथ ही बात होगी ठाणे की, जहां गुन्हे शाखा ने बड़ी कार्रवाई करते हुए करीब 3.04 करोड़ कीमत की 9 किलो 520 ग्राम मेफेड्रॉन ड्रग्स बरामद की है। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। छत्रपति संभाजीनगर जिले को नशा मुक्त बनाने के उद्देश्य से जिला प्रशासन ने व्यापक नशा मुक्त अभियान शुरू करने का निर्णय लिया है। जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी ने बताया कि अभियान के तहत जिले के प्रत्येक गांव में जन जागरूकता कार्यक्रम आयोजित कर लोगों को नशे के दुष्परिणामों के प्रति जागरूक किया जाएगा। इस अभियान में शिक्षा, स्वास्थ्य, महिला और बाल विकास, ग्राम पंचायत, पुलिस, समाज कल्याण सहित सभी संबंधित विभाग सक्रिय रूप से भाग लेंगे। प्रशासन का लक्ष्य जन सहभागिता के माध्यम से चरणबद्ध तरीके से जिले के सभी गांव को नशा मुक्त बनाना है। सीओ ने सभी विभागों को समन्वय के साथ अभियान को प्रभावी ढंग से लागू करने और नागरिकों से इसमें सहयोग करने की अपील की। आज जो कार्यक्रम राबवलेला आहे नशामुक्ती संदर्भात काय संदेश देणार? जुलै 13 तारीखपासून आमच्या जिल्ह्यातील नशामुक्त छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम चालू आहे। आम्ही वेगळे कार्यक्रम जिल्हा परिषदच्या मार्फत राबवणार आहोत। आता हा जो कार्यक्रम आहे आम्ही अकेला नाही करते। हा कार्यक्रमसाठी आमच्या सोबत जिल्हा एक्साइज डिपार्टमेंट, जिल्हा नार्कोटिक्स डिपार्टमेंट, जिल्हा पोलीस, जिल्हा प्रशासन सगळं मतलब मिळून आम्ही हे कार्यक्रम आयोजन केलेले आहे। जुलै 13 तारीखपासून आम्ही सुरू केलेले आहे आणि पुढचे 1 साल आम्ही हे कंटिन्यू पण करणार आहोत, क्योंकि आता ये जो नशा मुक्त छत्रपती संभाजीनगर म्हणून एक प्रत्येक उपक्रम आम्ही जुलै 13 ते जुलै 31 तारीख पर्यंत आयोजित केलेले आहे। आजचा कार्यक्रम इसका फक्त एक पार्ट आहे आणि आमच्या जिल्हा परिषदच्या शाळातील आणि अंगणवाडीमध्ये आणि गाव पातळीवर पण आम्ही वेगळे चित्रकला स्पर्धा, जनजागृती करण्यासाठी वेगळे उपक्रम चालू आहे। हा संदर्भ शहरामध्ये सुद्धा नशा जास्त करायची, परंतु आता ग्रामीण भागातील सुद्धा नशेच्या आहारी गेलेला आहे। हो, हा गोष्टी घर आहे, क्योंकि दॅट इज वाय वी ऑन द फर्स्ट प्लेस आम्ही हा नियोजन त्यामुळे केलेले आहे की एक समाना ऐसे होती थी कि फक्त शहरातील ऐसा सगळं नशा वगैरह मिलते थे, पण लेकिन आजच्या परिस्थिती ऐसा है की आमच्या एकदम शेवटीच्या ग्रामपंचायतीमध्ये पण दारू असेल या इतर ड्रग्स असेल इसका उपलब्धी खूप वाढवली आहे। त्यामुळे आम्ही एक नियोजन ऐसे केले की लास्ट माइल पर्सन को भी इसका जानकारी असावे। त्यामुळे आम्ही सगळं जिल्हा परिषद शाळा, सगळं अंगणवाडी, सगळं आमच्या MSRLMच्या यंत्रणा सगळं मिळून हा कार्यक्रमचा नियोजन केले। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील जे शाळा आहेत त्या शाळेला लागूनच काही पानटपऱ्या असतात, त्यावर ते सिगरेट, पुड्या किंवा ते स्क्रीन वगैरे त्याला बंदी घातली असं साहित्य मिळते। यावर तुम्ही काय कठोर पावले करणार? मी माझे लेवलमध्ये मी एक वेल वर्डेड ऑर्डर मी काढलेली आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेला काही बाहेरच्या कोई लोक येऊ नका आणि आमच्या कॉम्पाउंड वॉलच्या सुरक्षा आमच्या CCTVच्या मार्फत सगळं मतलब आमच्या निरीक्षण आता चालू आहे। मी माननीय पोलीस अध्यक्ष सरांना पण सोबत पण चर्चा केलेली आहे, तो पेट्रोलिंग वाढवण्यासाठी, एस्पेशली बिफोर स्कूल अवर्स अँड आफ्टर स्कूल अवर्स आणि लंच ब्रेकमध्ये पण थोडंसं पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यासाठी पण मी सरांच्या सोबत चर्चा केलेली आहे। आता सुरुवात आहे। माझे मतलब मनपूर्वक यकीन ऐसा है कि 1 साल मध्ये आम्ही बहुत सारे इसका फरक दिसेल जिल्ह्यातील। ये माझे महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। ठाणे पुलिस की गुन्हे शाखा घटक 9 ने बड़ी कार्रवाई करते हुए करीब 3.04 करोड़ रुपए कीमत की 9 किलो 520 ग्राम मेफेड्रोन ड्रग्स बरामद की है। पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर कल्याण फाटा स्थित दिव्य केयर हॉस्पिटल के सामने जाल बिछाकर ऑटो रिक्शा से आए 30 वर्षीय सलमान मुन्ना शेख को गिरफ्तार किया। आरोपी के खिलाफ शील डायघर पुलिस स्टेशन में NDPS एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस अब ड्रग्स की सप्लाई चेन और इस नेटवर्क से जुड़े अन्य आरोपियों की तलाश में जुटी है। गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की मुंब्रा शिळडागर हद्दीमध्ये एक इसम हा
अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ घेऊन तो विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये सलमान मुन्ना शेख राहणार मुंब्रा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 1 किलो 520 ग्रॅम मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ मिळून आला. कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. सदर मुद्देमालाची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे. त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 31 तारखेपर्यंत आहे. यापूर्वी सलमान शेखवर एक IPC 307 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सलमान शेखनं हा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ ज्या व्यक्तीकडून घेतला होता किंवा ज्या व्यक्तीकडून त्यानं परचेस केला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्याच्याकडे आम्ही अधिक तपास करत आहोत. त्याचबरोबर तो MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाला विक्री करणार होता या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे. अजून त्याची बॅकग्राऊंड काय असेल? आरोपीवर यापूर्वी एक 307 खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. पूर्वी त्याच्यावर ड्रगच्या अनुषंगाने किंवा NDPS कायद्यान्वये काही गुन्हे दाखल नाहीत, परंतु NDPSच्या या ड्रग पेडलिंगमध्ये किंवा ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले. हा ड्रग्स कुठून आणला होता? ड्रग ज्या व्यक्तीकडून आणला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्या व्यक्तीकडे आम्ही अधिक तपास करत आहोत. अजून आरोपी असण्याची शक्यता आहे का? अजून आरोपी निष्पन्न होऊ शकतात, कारण या ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये इतरही काही इसमांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पोलीस कस्टडी किती? 31 तारखेपर्यंत. ठाणे से सीनू संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।